SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 12th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी पार्टनरशिप फायनल अकाउंट याचे आपण अनसॉल्व प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये सोल्युशन त्याचे पाहत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 1 सोडवलेला आहे. या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम नंबर 2 आपल्याला पाहायचा आहे. ज्यांनी प्रॉब्लेम नंबर 1 चं सोल्युशन पाहिलेलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक ठेवलेली आहे आणि इथून यापूर्वीचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील. चला सुरू करूया आपण. पार्टनरशिप फायनल अकाउंट प्रॉब्लेम नंबर 2 जो तुमच्या पेज नंबर 55 वर आहे. From the following trial balance of Messrs. Mitesh and Mangesh, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला जे काही घटक आहेत ते सर्व एकतर ॲसेट्स किंवा एक्सपेन्सेस असतात आणि क्रेडिट साइडला जे आहेत एकतर लायबिलिटीज किंवा इन्कम असतात. हे सर्वांना माहिती आहे. या उदाहरणामध्ये तुम्हाला असं समजेल, नोटीस होईल, या ठिकाणी पार्टनर्सचं करंट अकाउंट दिलेलं आहे. ज्या वेळेला पार्टनर्सचं करंट अकाउंट दिलेलं आहे अशा वेळेला कॅपिटलची कोणती मेथड असते? 2 मेथड असतात कॅपिटलच्या. एक फिक्स कॅपिटल मेथड, दुसरी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि करंट अकाउंट कॅपिटल अकाउंट दोन्हीही दिलेले आहेत. म्हणजे पार्टनर्सने कॅपिटलची फिक्स कॅपिटल मेथड अडॉप्ट केलेली आहे. ज्यावेळी फिक्स कॅपिटल मेथड असते त्यावेळेला कॅपिटल फिक्स असतात आणि बदल होतो करंट अकाउंट मध्ये. म्हणून या उदाहरणामध्ये आपण वर्किंग मध्ये करंट अकाउंट बनवणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर खाली ऍडजस्टमेंट्स आहेत 1 2 3 4 जवळपास 9 ऍडजस्टमेंट्स आहेत. पहा या ऍडजस्टमेंट्स आणि हा जो ट्रायल बॅलन्स आहे यावरून आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी ऑलरेडी ड्राफ्टिंग करून ठेवलेलं आहे. पेज नंबर 55 प्रॉब्लेम नंबर 2 इन द बुक्स ऑफ मितेश अँड मंगेश ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2019. जो सुरुवातीच्या 8-10 ओळी आहेत या आपला ट्रेडिंग अकाउंटच्या असतील. तिथून खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि त्यानंतर बॅलन्स शीट आहे. ओके. वर्किंग मध्ये या ठिकाणी मी पार्टनर्सचं करंट अकाउंट बनवलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला थोडा प्रॉपर व्ह्यू दाखवतो. ओके. चला सुरू करूया आपण. ज्या वेळेला करंट अकाउंट असेल अशा वेळेला आपण करंट अकाउंट ऑपरेट करतो. करंट अकाउंटचे बॅलन्सेस आहे 3000 and 2000. कोणत्या बाजूला आहे? ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला. ट्रायल बॅलन्स मधले क्रेडिट साइडचे जे करंट अकाउंटचे बॅलन्सेस आहे ते मी या ठिकाणी लिहितो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती आहे ते? 3000 आणि 2000. ज्या वेळेला करंट अकाउंट ऑपरेट करतो अशा वेळेला कॅपिटल अकाउंटचं काय करतात? कॅपिटल अकाउंट ॲज इट इज लिहिले जातात. 1,50,000 and 50,000. आपण कॅपिटल से बॅलन्स शीट मध्ये ॲज इट इज लिहिणार आहोत. इथली तुम्ही पार्टनर्स कॅपिटल, काय नाव आहे पार्टनरचे? मितेश. मितेश आणि मंगेश. मितेशचं आणि मंगेशचं कॅपिटल किती आहे पहा बरं.
150 and 50, 1,50,000 and 50,000. ओके विद्यार्थ्यांनो, जर ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला ड्रॉइंग दिसत असतील, बघा डेबिट साईडला दिसतं ते, या ड्रॉइंग मुळे कॅपिटल वाढतं का कमी होतं? ओके कमी होतं. मग आता ज्या वेळेला पार्टनर्सचं कॅपिटल वाढत असेल त्यावेळेला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो, कॅपिटल कमी होत असेल तर कॅपिटलच्या डेबिट साईडला लिहिलं जातं. यासाठी माझा एक व्हिडिओ आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तो पहा, किंवा बुक मध्ये सुद्धा याची इन्फॉर्मेशन आहे. ड्रॉइंग 1200 and 2200 we will record at the debit side of this current account as two drawings. 1200 and 2200. Okay, then आपण आता ऍडजस्टमेंट सोडूया. ट्रायल बॅलन्स नंतर ट्रान्सफर करायचा. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ऍडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट देतो आणि प्रत्येक ट्रायल बॅलन्स मधल्या घटकाचा 1 इफेक्ट देतो. पहिली ऍडजस्टमेंट आहे मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे 3:1. मित्रांनो, ही ऍडजस्टमेंट नाही, ही जस्ट इन्फॉर्मेशन आहे. ज्या वेळेला आपला नेट प्रॉफिट येईल त्यावेळेला आपण 3:1 म्हणजे 4 तुकडे करून 3 हिस्से मितेशला आणि 1 हिस्सा मंगेशला देणार आहोत. ठीक आहे. सेकंड ऍडजस्टमेंट, पार्टनर्स आर एंटायटल्ड गेट कमिशन 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट. सर, ही ऍडजस्टमेंट सोडवण्यासाठी ग्रॉस प्रॉफिट माहिती पाहिजे. विद्यार्थ्यांनो, ग्रॉस प्रॉफिट ज्या वेळेला आपल्याला मिळेल त्यानंतर आपण याचे इफेक्ट देऊया, परंतु इफेक्ट कुठे द्यायचे असतात ते लिहून ठेवू शकतो आपण अगोदर. मला सांगा, पार्टनरला कमिशन द्यायचं म्हणजे बिझनेसचा हा एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? ओके, एक्सपेन्स आहे. मग एक्सपेन्स आहे तर एक्सपेन्स आपण कुठे लिहितो? डायरेक्ट असेल तर ट्रेडिंगला, इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिटला. पार्टनरला जे कमिशन द्यायचं हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. टू पार्टनर्स कमिशन किती आहे? कमिशन कोणाकोणाला आहे ते? मितेशला किती पर्सेंट? 1% ऑन कशाच्या? जीपी. आणि दुसरा मंगेशला सुद्धा 1% कशाच्या? जीपीच्या. जीपी किती आहे माहिती आहे का तुम्हाला? आता जीपी किती आहे माहिती आहे का? ग्रॉस प्रॉफिट नाही. ज्या वेळेला ग्रॉस प्रॉफिट काढणार त्यावेळेला आपण इथे त्याची अमाऊंट लिहिणार. बर, पार्टनरला कमिशन द्यायचं म्हणजे हा पार्टनरला मिळणारा बेनिफिट आहे, आणि ज्या वेळेला पार्टनरला बेनिफिट मिळतो त्यावेळेला त्याचं कॅपिटल काय होतं? वाढतं. कॅपिटल वाढतं म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. परंतु या उदाहरणात कॅपिटलच्या ऐवजी काय आहे आपल्याकडे? करंट अकाउंट आहे. या इथे लिहितो मी बाय कमिशन. किती अमाऊंट आहे रे विद्यार्थ्यांनो कमिशनची? माहिती नाही, नंतर लिहूया आपण. त्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक 23,700. हे जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. बाय क्लोजिंग स्टॉक 23,700. सेकंड इफेक्ट गोज टू ऍसेट साइड. ऍसेट साइडला मी लिहितो इथं क्लोजिंग स्टॉक किंवा स्टॉक इन ट्रेड असं लिहिलं तरी चालतंय. 27,300. ओके. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स ऑडिट फी 400 अँड कॅरेज ₹600. आउटस्टँडिंग एक्सपेन्स मध्ये पहिल्यांदा आपण ऑडिट फी शोधूया. ट्रायल बॅलन्स मध्ये ऑडिट फी आहे का पहा बरं. ऑडिट फी इज देअर. ऑडिट फी, यस, हिअर इज इट. इट इज 1,800. ऑडिट फी आपण कुठे लिहितो? ऑडिट फी आपला इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. 1,800 आणि 400 आउटस्टँडिंग आपल्याला ऍड करावे लागेल. या ठिकाणी मी लिहितो टू ऑडिट फीज किती आहे? 1,000.
800. त्यामध्ये मला करायचं ऍड. ऍड काय? आउटस्टँडिंग किती रुपये? 400. टोटल किती होईल? 2200. आता हे जे 400 रुपये आहेत हे आपले अजून आउटस्टँडिंग आहे, म्हणजे पेबल आहेत, देणे बाकी आहे. दॅट्स वाय दिस इज बिकम आवर लायबिलिटी and second effect goes to liability. But in the adjustment, another one item is given also for outstanding expense, that is carriage, and carriage is our direct expense. What is the amount of carriage in the given trial balance? Yes, 1780. विद्यार्थ्यांनो, इथे फक्त कॅरेज नाव आहे. काही वेळेला कॅरेज इनवर्ड असतं, काही वेळेला कॅरेज आउटवर्ड असतं. ज्यावेळी कॅरेज इनवर्ड असेल त्यावेळेला तो डायरेक्ट एक्सपेन्स असतो, ज्यावेळेला कॅरेज आउटवर्ड असते त्यावेळेला तो इनडायरेक्ट एक्सपेन्स असतो. सर, कॅरेजच्या पुढे काहीच नाही. बाय डिफॉल्ट याला आपण कॅरेज इनवर्ड समजायचं, म्हणजे ट्रेडिंगचा एक्सपेन्स समजायचा. 1780. ओके. ट्रेडिंग अकाउंट मध्ये सुरुवातीला ओपनिंग स्टॉक असतो, नंतर परचेसेस असतात, परचेसेसवर एखादी ऍडजस्टमेंट असू शकते. त्यासाठी मी इथे टू कॅरेज किती आहे? 1780. त्यामध्ये ऍड. ऍड काय? आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग किती? 600. 600. त्याची बेरीज 17 7 23 2380. आता हे जे 600 रुपये आणि हे जे 400 रुपये आहे हे पेबल आहे, आणि पेबल आहे, देणे बाकी आहे, म्हणून कुठे लिहिणार आपण? शाबास, लायबिलिटी साइडला. या ठिकाणी मी लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं मी हेडिंग टाकतो. त्यामध्ये लिहितो ऑडिट फीज आणि त्याच मध्ये लिहितो कॅरेज. ऑडिट फीचे किती आहे? 400. कॅरेजचे 600. अशी दोघांची मिळून टोटल 1000. ओके. नेक्स्ट, building valued at rupees 46,500. Find out the value of building in the given problem. Sir, is there building? Yes. किती आहे विद्यार्थ्यांनो किंमत इथे? 48,500. आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये सांगितलं बिल्डिंगची किंमत 48,500, ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं त्याची किंमत व्हॅल्यूड झाली. व्हॅल्यूड झाली म्हणजे त्याचं पुन्हा किंमत निश्चिती झाली 46,500. म्हणजे किंमत वाढली का कमी झाली? कमी झाली. आणि ज्या वेळेला बिल्डिंग म्हणजे फिक्स ॲसेट ची किंमत कमी होते त्याला आपण डिप्रिसिएशन म्हटलं जातं. मग डिप्रिसिएशन आपण कसे इफेक्ट देतो? यू नो व्हेरी वेल. मी पहिल्यांदा लिहितो बिल्डिंगची किंमत आहे 48,500 आणि बाहेर सांगितलं मला 46,500. म्हणजे इथं डेफिनेट काय झालेलं असेल? काय आहे? डेप्रिसिएशन आहे. टक्केवारी दिलेली नाही. तुम्हाला अमाऊंट फाइंड करायची आणि हे 2000 रुपये तुमची काय आहे? तुमचा एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? काय आहे? एक्सपेन्स. एक्सपेन्स कुठे देतो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. किती? 2000. ओके. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट, फर्निचर डिप्रिसिएटेड बाय 5%. शोधा बरं फर्निचरची किंमत किती आहे आपल्या प्रश्नामध्ये? इज देअर फर्निचर? 64,000. फर्निचरला 5% डिप्रिसिएशन काढायचं आहे. ही ऍडजस्टमेंट सर्व विद्यार्थ्यांना आवडते, सोपी असते. फर्निचरची व्हॅल्यू आहे दिलेली तुम्हाला 64,000. देन we have to deduct depreciation at 5%. Depreciation at 5%. What is the 5% of 64,000? 64,000, 10%, 6,400, 3,200.
वजाबाकी किती येईल? 61 मधून आपले 64 मधून 3 गेले 61 61 60,800. ओके, नेक्स्ट. प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 2.5%. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला इंटरेस्ट असेल, ज्या वेळेला इंटरेस्ट दिलेला असते, ते इंटरेस्ट नेहमी ऍड होणार असतं. बरेच विद्यार्थी कन्फ्युजन करतात, सर इंटरेस्ट ऍड करू का लेस करू? इंटरेस्ट नेहमी ऍड होतं. कशाचं इंटरेस्ट आहे? कॅपिटलचं. कॅपिटल काय आहे? ऍसेट का लायबिलिटी? लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे काय? कर्ज. मग कर्जाचं व्याज फायदा का तोटा? हाऊ इझी. कर्जाचं व्याज तोटा आहे. मग इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल तोटा आहे, म्हणून इट विल बी डेबिटेड इन P&L अकाउंट. ओके, 2.5% ऑन कॅपिटल. आणि कॅपिटल आपल्याला माहिती आहे 150 and 50. ओके, त्यांना मिळणारं व्याज, पार्टनरला मिळणारं व्याज हा पार्टनरचा बेनिफिट आहे. पार्टनरचा बेनिफिट आहे. आणि ज्या वेळेला त्यांना बेनिफिट मिळेल त्यावेळेला त्यांचं कॅपिटल वाढेल. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजेच कॅपिटल ऐवजी करंट अकाउंटच्या. तर 2.5%, 1,50,000चे 10% म्हणजे 15,000, 5% म्हणजे 7,500, 2.5% म्हणजे त्याच्या पुन्हा अर्धे 3,750. 50,000चे 10% 5,000, 5% 2,500 आणि 2.5% 1,250. क्लिअर? इंटरेस्ट ऑन कॅपिटल पहिला इफेक्ट मी देतोय कॅपिटल अकाउंट मध्ये, सॉरी करंट अकाउंट मध्ये, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. किती पर्सेंट? खाली लिहितो इथं 2.5%. ठीक आहे. पहिल्या पार्टनरला किती आलं होतं? 2.50%. 2.5% सेम आहे, घाबरू नका. 3,750. दुसऱ्याला आले 1,250. आणि हा तुमचा काय आहे? हा तुमचा काय आहे? लॉस आहे. लॉस कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये डेबिट साईडला. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कोणाकोणाला? पहिला पार्टनर आहे आपला, काय नाव आहे त्याचं? मितेश. आणि दुसरा पार्टनर आहे मितेश 1%. आणि दुसरा कोण आहे? मंगेश. मंगेश. मितेशला मिळाले 3,750, मंगेशला मिळाले 1,250, दोघांना मिळून 5,000. ओके, ठीक आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे? गुड्स ऑफ ₹900 टेकन बाय मंगेश फॉर पर्सनल यूज. 900 रुपयाचा माल मंगेशने घरी नेला. ज्या वेळेला पार्टनर माल घरी नेतो त्यावेळेला बिझनेस मध्ये माल येतो का बिझनेस मधून जातो? बिझनेस मधून जातो. आणि बिझनेस मधून आउटगोईंग गुड्स आपण कुठे लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय नावाने? बाय गुड्स ड्रॉइंग आहे. बाय गुड्स ड्रॉइंग. किती रुपये आहे? 900. कोणी नेले ते माल? मंगेश. ड्रॉइंग बाय मंगेश. नाही नाव टाकलं तरी चालेल इथे. बाय मंगेश. गुड्स ड्रॉइंग बाय मंगेश. किती आहे? 900. सॉरी, माझ्याकडून 600 झाले. दुसरा इफेक्ट, गुड्स ड्रॉइंग मुळे कॅपिटल कमी होतं, तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी मी लिहितो टू गुड्स ड्रॉइंग. गुड्स ड्रॉइंग मंगेशच्या कॉलम मध्ये 900 रुपये. ठीक आहे. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट, ₹1000 बॅड डेट्स अँड मेंटेन RDD 3% ऑन डेटा.
यासाठी आपल्याला डेटर पाहिजे. डेटर्स पॉवर सन्ड्री डेटर्स, डेटर्स सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्स 52,200. त्यातून 1,000 रुपये बॅड डेट्स आणि 3% RTD. 52,200, 52,200 सन्ड्री डेटर्स. या ठिकाणी लिहितो मी सन्ड्री डेटर्स 52,200 लेस बॅड डेट्स 1000. किती राहिले शिल्लक मग? 51,200. त्यातून मी पुन्हा लेस करतो. लेस RTD 3%. What is 3% of 51,500, 1,536? ओके, बघा 512 म्हणजे 1% येतो. 512 गुणिले 3, 500 गुणिले 3, 1512 गुणिले 3, 12 त्रिक 36. ओके, याची वजाबाकी किती येईल विद्यार्थ्यांनो? 51,200 वजा 1,536, 49,664. विद्यार्थ्यांनो, हे 1,000 आणि हे 1,500 हे दोन्हीही आपले ऍसेट कमी करणारे आहेत, म्हणजे दोन्हीही आपले तोटे आहेत. आणि तोटे आपण कुठे लिहितो? कोणत्या ठिकाणी लिहितो? टू बॅड डेट्स. याला मी एकत्र करून लिहिलं तरी चालेल, सेपरेट लिहिलं तरी चालेल. मी या ठिकाणी ऍड करून टाकतो. ऍड RTD कोणत्याही क्रमाने लिहा, प्रॉब्लेम नाही. 1,536 त्याची बेरीज झाली तुमची 2,536. ठीक आहे. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट संपल्या. ऍडजस्टमेंट संपल्या. ट्रायल बॅलन्स बघूया आपण पटापट. ओपनिंग स्टॉक 25,000, ओपनिंग स्टॉक 25,000 टू ओपनिंग स्टॉक स्टॉक 25,000. त्यानंतर बिल्डिंग झाली, कॅरेज लिहिलं. फॅक्टरी इन्शुरन्स 2,700. फॅक्टरी इन्शुरन्स रिलेटेड टू प्रोडक्शन. फॅक्टरी इन्शुरन्स टू फॅक्टरी इन्शुरन्स फॅक्टरी इन्शुरन्स किती होता अमाऊंट? 2,700. 2,700. त्यानंतर फॅक्टरी इन्शुरन्स नंतर पोस्टेज. पोस्टेज हा आपला ऑफिशियल एक्सपेन्स म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. पोस्टेज 1,600. पोस्टेज, पोस्टेज कुठे येणार? टू पोस्टेज 1,600. त्यानंतर पोस्टेज नंतर बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल आपली ऍसेट आहे 13,700 रुपये. बिल्स रिसिवेबल ₹13,700. ओके. त्यानंतर बिल्स रिसिवेबल नंतर काय आहे? बिल्स रिसिवेबल सन्ड्री डेटर्स झाले. रिटर्न इनवर्ड आहे. इनवर्ड आहे डेबिटचे रिटर्न आपल्या क्रेडिटच्या सेल्स मधून वजा करतो आपण. हे जे 1,600 रुपये आहे तुम्हाला सेल्स मधून 1,75,000 मधून हे 1,600 रुपये वजा करायचे. मग त्यासाठी आपल्याला अगोदर सेल्स लिहावे लागतील. 1,75,000 सेल्स वजा 1,600. सेल्सची जागा तुम्हाला माहिती आहे. बाय सेल्स किती आहे? 1,75,000 लेस काय नाव दिले त्यांनी? रिटर्न इनवर्ड किती आहे? 1,600. 75, 74, 73, 1, 73, 400. क्लिअर आहे? रिटर्न इनवर्ड झालं. परचेसेस, परचेसेस आहेत 68,900. हे कुठे लिहायचे आपल्याला? डेबिटला, ट्रेडिंगच्या. त्यातून रिटर्न वजा करायचे 1,800. 68,900 वजा 1,800 टू परचेसेस 68,900. त्यातनं मला लेस करायचे काय नावाने? रिटर्न्स TURN रिटर्न आउटवर्ड किती होते? 1,800.
बेरीज 68 67 67,100. ओके ठीक आहे. त्यानंतर परचेसेस लिहिले, ऑडिट फी झालं, लोज टूल्स इट इज आवर ऍसेट, लोज टूल्स 32,000. लोज टूल्स आपण कुठे लिहिणार, मी या ठिकाणी लिहितो लोज टूल्स किती आहे 32,000. देन आफ्टर लोज टूल्स देर इज मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स 1820. मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणजे तो डायरेक्ट आहे ना, नावच त्याचं मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स दिलं. या ठिकाणी लिहितो मी, जागा आहे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किती होता 1820 मॅन्युफॅक्चरिंग. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि जनरल एक्सपेन्सेस हे दोनही आपले इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे, 2600 आणि 3400. इलेक्ट्रिसिटी अँड जनरल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2600 आणि टू जनरल एक्सपेन्सेस किती आहे 3400. ओके बघूया आपण परत एकदा. ओके बरोबर आहे. एक्सपोर्ट ड्युटी हा सुद्धा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. एक्सपोर्ट म्हणजे सेल्सचा एक्सपेन्स आहे. ओके 1000 रुपीज. एक्सपोर्ट ड्युटी अगेन डेबिटेड इन एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी किती अमाऊंट होती त्याची, हा 1000. ओके देन एक्सपोर्ट ड्युटी. त्यानंतर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक बॅलन्स दोन्ही ऍसेट आहे 75 आणि 29. 75 आणि 29 बॅलन्स शीट मध्ये या ठिकाणी लिहितो मी. कॅश इन हँड 75,000 आणि बँक बॅलन्स किती आहे 29,000. ओके त्यानंतर बघा उरलेले सगळे आयटम आपण ट्रान्सफर करतोय, त्याचा फक्त एकच इफेक्ट देतोय कन्व्हेन्स. कन्व्हेन्स हा थोडक्यात ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आहे. इट विल बी डेबिटेड इन P&L अकाउंट 4,100 टू कन्व्हेन्स. $4,100. ओके त्यानंतर फर्निचर ऍसेटला लिहिले सॅलरीज आपण 2000 लिहिलेत का रे, सॅलरी नाही लिहिले, सॅलरीवर ऍडजस्टमेंट नव्हती ना. टू सॅलरीज ओनली 2000 आहे नक्की. सॅलरीची अमाऊंट 2000. ओके रेंट रेट्स अँड एक्सेस 3,700 अगेन डेबिटेड इन P&L अकाउंट टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस किती होते 2700 काहीतरी समथिंग 3,700. ओके त्यानंतर ड्रॉइंग ऑलरेडी डन. सन्ड्री क्रेडिटर्स 38,000. क्रेडिटर्स आर किती होते 38,000. ओके क्रेडिटर्स नंतर काय रे विद्यार्थ्यांनो, क्रेडिटर्स नंतर सेल्स लिहिले, कॅपिटल सुद्धा आपण लिहिलं, आउटस्टँडिंग सॅलरी 2000. आउटस्टँडिंग सॅलरी आउटस्टँडिंग फक्त ट्रायल बॅलन्स मध्ये आहे म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे. या ठिकाणी लिहितो मी आउटस्टँडिंग सॅलरी किती रुपये 2,000 रुपये. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरीचे 2,000 रुपये झाले. बिल्स पेएबल 18,000. बिल्स पेएबल और लायबिलिटी. बिल्स पेएबल किती आहे 18,000. त्यानंतर बिल्स पेएबल नंतर रिटर्न आउटवर्ड ऑलरेडी टेकन करंट अकाउंट. ओके सगळं झालेलं आहे. आता आपल्याला फक्त हे क्लोज करायचं आहे. चला तर
मी पहिल्यांदा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ट्रेडिंग अकाउंट दिसतंय का? ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट मध्ये मी पहिल्यांदा याची क्रेडिट साईडची बेरीज करतो. या बेरजेमध्ये मी घेणार 1,73,400 प्लस 900 प्लस 23,700 किती झाले? 1,98,000. ते 1,98,000 मी इथे घेतले डेबिटला. ओके. आता यातून मला काय वजा करायचंय? 1,98,000 मधनं मला वजा करायचे. कोणते? हे सगळे जण. ठीक आहे. या सर्वांची बेरीज वजा करायची. मी एक एक वजा करून दाखवतो तुम्हाला. पहिल्यांदा 25,000 मायनस केले, 67,100 मायनस केले, 1,820 मायनस केले, 2,380 मायनस केले आणि 2,700 मायनस केले. किती आन्सर आलं आपलं? 99,000. उत्तरामध्ये किती आहे? 99,000. या 99,000ला मी काय नाव देणार? टू. कोणत्या अकाउंटचा कोणता बॅलन्स आहे? हा आहे ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स. ओके. याला मी ट्रान्सफर करणार. ट्रान्सफर टू P&L अकाउंट. ट्रान्सफर टू P&L अकाउंट. डेबिट साईडचा बॅलन्स इकडे प्रॉफिट अँड लॉस आल्यानंतर त्याला आपण नाव देतो बाय ग्रॉस प्रॉफिट. बाय ग्रॉस प्रॉफिट किती आला तो? 99,000. आता यानंतर मला एक ऍडजस्टमेंट होती आपली. 99,000चे 1%. 99,000चा 1% किती? 10% 9,900 आणि 1% 990. म्हणजे मला या क्वेश्चन मार्कच्या जागेवर 990 टाकावं लागतील. दोघांची बेरीज किती येईल? 1,000ला 10 कमी आहे तर 2,000ला 20 कमी येतील ना. ठीक आहे. 2,000ला 20 कमी म्हणजे 1,980. याचा सिमिलर करस्पॉन्डिंग इफेक्ट कुठे? 990 आणि इकडे सुद्धा 990. 1%. ओके. ग्रॉस प्रॉफिट जो 99,000 आलेला आहे त्याला आपण ब्रॅकेट मध्ये लिहूया. कुठून आणला तो? टेकन फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट. या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कोणती बेरीज जास्त दिसते? 1 2 3 4 5. 9,000 रुपये एकटेच आहे. तेच 99,000 आपण इथे घेतले. इथून मला लेस करायचे. 99,000 मधून लेस करायचं आहे मला 1980 minus 2,200 minus 2,000 minus 5,000 minus 5,234 minus 3,200 minus 63,684. आपल्या पुस्तकामध्ये किती आन्सर आहे? 63,684. विद्यार्थ्यांनो याला आपण नाव देणार टू नेट प्रॉफिट. ठीक आहे. टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट हा जो नेट प्रॉफिट आहे तो तुम्हाला कोणाकोणाला द्यायचा आहे? मितेश. आणि मितेशला किती हिस्सा द्यायचा? 3/4. आणि मंगेशला 1/4 सांगितलंय ना तुम्हाला. मंगेशला 1 मिनिट काय कन्फ्युजन होतंय रे. 1/4 म्हणजेच मला या 63,000 या ठिकाणी दिसतंय पहा तुम्हाला 63,684. याचे किती तुकडे करायचे मला? इज इक्वल टू 63,000 डिवाइड बाय 4. किती आन्सर आलं? 15,921. म्हणजे या ठिकाणी तुमचे 15,921 आणि या ठिकाणी किती येतील? इज इक्वल टू
15,921 गुणिले 3. ठीक आहे. हेच दोन आकडे मला काय केलं पहा मी 63,684 भागिले 4, मग एक हिस्सा मिळाला. त्याचा एक हिस्सा मंगेशला आणि 3 हिस्से मितेशला. हे 47,763 तुम्हाला करंट अकाउंट मध्ये लिहायचे आहेत. इथे या ठिकाणी बाय नेट प्रॉफिट किती आला पहिल्या पार्टनरला 47,763 आणि पहिल्या पार्टनरला किती आले 15,921. विद्यार्थ्यांनो आता आपण याची बेरीज करूया. 3,000 अधिक 990 अधिक 3,750 अधिक 47 याची बेरीज 2,000 अधिक 990 अधिक 1,250 अधिक 15,921. तेच आपण या ठिकाणी दाखवतो आहे. या ठिकाणी तुमचा येईल टू बॅलन्स कॅरीड डाऊन 15,000 वजा 1,200 आणि या ठिकाणी 20,161 वजा 2,200 वजा 900. हे जे बॅलन्स आले करंट अकाउंटचे क्रेडिट बॅलन्स 54,303 आणि 17,061 हे आपण या ठिकाणी लायबिलिटी साइडला लिहिणार आहोत. करंट अकाउंट कोणाचं पहिल्यांदा मितेश दुसरा मंगेश. विद्यार्थ्यांनो हे मितेश आणि मंगेशचं करंट अकाउंटचा बॅलन्स किती आला 54,303 किती आलेला आहे 54,303 आणि दुसऱ्या पार्टनरचा आलेला आहे 17,061. या दोघांची बेरीज येईल 54,303 अधिक 17,061 71,364. आता आपल्याला बॅलन्स शीट पूर्ण दिसतंय का? ओके. या बॅलन्स शीटची आपल्याला ऍसेट आणि लायबिलिटीची बेरीज करायची आहे. सगळ्यात अगोदर आपण करूया ऍसेटची बेरीज. ऍसेट साइडला 46,500 अधिक 60,000 अधिक 32 अधिक 23 अधिक 49 13 75 आणि 29 याची बेरीज झाली 3,30,364. सिमिलरली ऍट द लायबिलिटी साइडला काय काय आहे 2 लाख अधिक 71,364 1,000 2,000 38,000 आणि 18,000 3,30,364. ओके. हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवण्याची प्रॅक्टिस करून पहा. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.